पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। पावसाची परिस्थिती पाहून खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जाणार आहे। खडकवासला मुळशी पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागात एनडीआरएफच्या तुकडाही तैनात करण्यात आल्या आहेत। पुणे शहरात अग्निशामक दल, लष्कराचे जवानही एकता नगर भागामध्ये तैनात करण्यात आलेत, तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही आवाहन करण्यात आलंय। पावसाची परिस्थिती पाहून प्रशासन पूर्णपणे तयारीत दिसतंय। तर या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत ज्ञानेश्वर चौतमल आमचे पुण्यातून प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे, त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत, ठिकाणं आहेत, परिसर आहेत, तिथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या काय परिस्थिती आहे पुण्यात? बरोबर आहे, खडकवासला धरणातून 5 वाजता बरोबर पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगितलं गेलं होतं। मी आत्ता खडकवासला धरण परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे ही दृश्य तुम्ही जी पाहताय ही खडकवासला धरणाची दृश्य आहेत। आत्ता 5 वाजता आहेत आणि खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय, कारण घाट परिसरामध्ये, धरण परिसरामध्ये सकाळपासून अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। अतिवृष्टी पुणे जिल्ह्यात होते आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पाणी वाढले आणि मग हे पाणी विसर्ग करावा लागण्यासाठी म्हणून 45,000 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो सध्या खडकवासला धरणातून सोडण्यात आलेला आहे। पुढे वरसगाव असेल, पानशेत असेल या धरणांमध्ये देखील मोठ्या स्वरूपाचा पाणीसाठा झालाय। त्याही धरणांमधून सध्या जवळपास 12,000 इतक्या क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून खडकवासल्यातून देखील मोठ्या स्वरूपाचा विसर्ग सध्या सुरू असल्याचं आपण पाहतोय। 45,000 क्युसेक्स इतक्या वेगानं हा विसर्ग सध्या सुरू आहे। याचा परिणाम जर आपण बघितला तर शहरामध्ये जी नदीकाठी असलेली सगळी वस्ती आहे त्या ठिकाणी होतो। या सगळ्या धरणातून पुढे जाणारं हे जे पाणी आहे ते सगळं धरणातून पुढे जाणारं पाणी पुणे शहरातल्या ज्या सगळ्या नदीपात्राच्या दोन्ही बाजूला जी वेगवेगळी वस्ती आहे त्या वस्त्यांमध्ये जातं। हा जर आपण सगळा समोरचा भाग पाहिला तर या सगळ्या भागातून हे पाणी समोर वाहत जातं आणि या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या स्वरूपाचा विसर्ग सध्या केला जातोय आणि हेच धरण क्षेत्रातलं जे पाणी आहे ते पुढे या मुठा नदीच्या पात्रातून वाहत जातं आणि नदीच्या दोन्ही बाजूला जी वस्त्या आहेत, घरं आहेत, सोसायट्या आहेत त्यामध्ये हे पाणी आपल्याला शिरताना बघायला मिळतंय। आपण बघितलं असेल की मागच्या वेळी देखील मोठ्या स्वरूपाचा विसर्ग केला गेलेला होता आणि तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती। आत्ताही जवळपास तसाच आत्ता एकतानगर सिंहगड रोडचा जो परिसर आहे तिथे आपल्याला हे वेगानं विसर्गित केलेलं जे पाणी आहे ते लोकांच्या सोसायट्यांमध्ये जाताना पाहायला मिळतं। आपण जर हा एकूण सगळा प्रवाह पाहिला तर आपल्या लक्षात येईल की किती वेगाने हा सगळा पाण्याचा प्रवाह आहे तो वाहताना आपल्याला दिसतोय। आत्ता 45,000 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पर्यटकांची जी गर्दी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये होत होती, पण आता दोन्ही बाजूने रस्ते जे आहेत ते रस्ते बंद करण्याच्या पोलिसांकडूनच्या सूचना दिल्या जात आहेत। आपण बघितलं असेल की या दोन्ही बाजूला रस्त्यांच्या पर्यटकांची गर्दी आहे, लोकांची ये-जा आहे, मात्र धरणातून आता पाण्याचा विसर्ग मोठ्या स्वरूपात वाढवल्यानंतर या दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे। आपण बघतोय की सकाळपासून पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवला जात होता आणि आता 5 वाजताची वेळ आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जो विसर्ग आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलाय। अधिकारी देखील पाटबंधारे विभागाचे आपल्याला या धरण परिसरामध्ये आल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे पोलिसांकडून वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत की जी सगळी आत्ताची परिस्थिती आहे या परिस्थितीत कोणी विनाकारण घराबाहेर पडायचं नाही। पर्यटनाच्या निमित्तानं पुढील आदेश येईपर्यंत सगळ्या सूचना दिल्या की पर्यटन स्थळांवरती बंदी आहे। या धरण परिक्षेत्रामध्ये देखील फिरण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून सातत्यानं गस्त घातली जाते, फिरण्यासाठी या ठिकाणी मज्जाव केला जातोय आणि जो पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे। आपण जर पाहिलं असेल तर आपल्याला या विसर्गाच्या निमित्तानं, पाणी सोडण्याच्या निमित्तानं जे पाटबंधारे विभागाचे अधिकारी
धरण परिसरात आलेले आहेत। धरणाच्या भिंतीवर हे आपल्याला अधिकारी पाण्याचा विसर्ग वाढवून पुन्हा आपल्या कार्यालयाकडे परतताना बघायला मिळतात। या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या काही वेळापूर्वीच पाणी जे आहे ते सोडलंय आणि आता विसर्ग जो आहे तो 45,000 क्युसेक्स इतक्या वेगानं सुरू आहे। याचा परिणाम आपल्याला शहरामध्ये जाणवतो। हो ज्ञानेश्वर, खरं तर आपण बघतोय तर सद्यस्थितीला 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याआधी आपण बघितले तर काही दिवसापूर्वी जो विसर्ग करण्यात आलेला होता खडकवासला मधून तो याच्या अर्धापटच होता। मात्र असं असतानाही एकतानगर परिसर असेल किंवा आजूबाजूचे परिसर असतील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती, इमारती पाण्याखाली गेलेला होता। आता जर 45,000 क्युसेकनं विसर्ग होतोय तर ही परिस्थिती आणखी तीव्र होताना दिसणार आहे। त्या ठिकाणी कशा प्रकारचं स्थलांतर होताना दिसतंय? बरोबर आहे। धरणातून जेव्हा मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग वाढवला जातो त्याचा परिणाम आपल्याला शहरामध्ये बघायला मिळतो। मुठा नदी काठच्या दोन्ही बाजूंना ज्या वस्त्या आहेत तिथे पाणी शिरायला सुरुवात होते। आत्ताही एकतानगर परिसरामध्ये काही सोसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पाणी शिरलंय। तिकडे आर्मीचे काही जवान आहेत, अग्निशमन दलाचे काही जवान आहेत, महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत ज्या आपल्याला या सगळ्या वातावरणात मदत करताना लोकांना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि पाण्याचा विसर्ग जेव्हा वाढतो तेव्हा हे प्रभावीपणे पाणी जे जातं त्याचा परिणाम पुढे शहरात आपल्याला जाणवत असतो। आता जो या धरणातला दगड आहे तो पाण्याच्या या प्रवाहानं वर उचलताना आपण पाहतो। ही जी दृश्य नक्कीच ज्ञानेश्वर, तर आता या संपूर्ण परिसरामध्ये स्थलांतर ही सुरू झालेलं आहे। आता पुढच्या परिस्थितीची अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।